आझाद मैदान आहे ते मुंबईमध्ये झालेल्या मेळाव्यानंतर सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण मेळावा आता सांगलीमध्ये झालेला आहे। हा निर्धार मेळावा आहे आणि याच्यामध्ये जे काय काय ठरलेलं आहे आणि काय याच्या पुढची भूमिका असणार आहे ते आपण जाणून घेऊया। आपल्याबरोबर तुकाराम महाराज हे या पूर्ण लढ्याचं आणि या मेळाव्याचं आणि संपूर्ण राज्यात जे काही प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं नेतृत्व करत आहेत। महाराज मला सांगा, कशा पद्धतीचा आजचा निर्धार मेळावा होता आणि आजची भूमिका तुमची काय आणि सरकारला काय इशारा देत आहे? आम्हीचा निर्धार असा आहे की जे महाराष्ट्रामधील मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेअंतर्गत लाडका भाऊ लाडकी बहीण योजना ज्या आल्या निवडणुकीच्या पूर्वी आल्या, हे मुलं तरुण मुलं रस्त्यावरती उतरले। प्रत्येक मुलाने आपला जीव पणाला लावून त्या ठिकाणी लाडका भाऊ मामाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले। हे सगळी मुलं आता पुन्हा एकदा रस्त्यावरती येण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे, ज्याने अगदी छाती ठोक मतदान केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येनं त्यांना भरघोस मतदान केले। त्या माणसाला आज रस्त्यावर आणण्याची वेळ पुन्हा एकदा निर्माण झाली आहे। म्हणून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेबांना आम्ही विनंती करतोय, पहिली विनंती करतोय, जर ह्या मुलांच्या मागण्या मान्य नाही झाल्या आहे त्या ठिकाणी मुदतवाढ भेटली पाहिजे। सगळ्यात पहिली गोष्ट 6,000वरती मुलं काम करतात, 7,000वरती काम करतात, काही मुलं 10,000वरती काम करतात। सांगली जिल्हा नव्हे, पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण 36 जिल्ह्यातून सगळी मुलं आज मोठ्या संख्येनं ह्या विचार मिळवण्यासाठी आलेले आहेत। हिची पुढची दिशा कशी असणार त्यासाठी आलेले आहेत। आम्ही आज अल्टिमेट पण सरकारला देतोय, जर समजा आमच्या मागण्या किंवा आमच्या मागण्यावरती विचार नाही झाला, आम्हाला तिथं मिटिंगसाठी जर नाही बोलवलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मंत्रालयावरती डायरेक्ट अर्धनग्न अवस्थेमध्ये चालत जाण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतोय। कारण एकंदरीत जर परिस्थिती बघितली, ह्या लोकांची परिस्थिती बघितली तर 4,000 5,000मध्ये काहीच होत नाही। हे पगार वाढू नका म्हणतात, पण आम्हाला मुदतवाढ झाली पाहिजे। आता जे मुलांना पत्र दिलं जाते, तुम्ही आता तुमचा कार्यकाळ संपलेला आहे, तुम्ही आता घरला जावा, तुम्हाला आम्ही घेऊ शकत नाही, आमच्याकडं निधी उपलब्ध नाही आहे, ते अनेक कारणं सांगतात, ऐकून देखील घेत नाही। अशी कठीण परिस्थिती आज ह्या मुलांच्यावरती आलेली आहे। तुमचा धडक मोर्चा आता थेट मुंबईला जाणार आहे। याचा अर्थ असा की आता राज्यकर्ते या सर्व मुलांच्याकडं व्यवस्थित बघत नाही, त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करतात असं म्हणायचं आहे का? 100% जाणीवपूर्वक ह्या योजना बंद करतात, बंद पडण्याचा प्रयत्न चालू आहे। एकीकडे लाडक्या बहिणीचं तुम्ही कारण दिलं जातं आहे की लाडक्या बहिणीला तुम्ही बरं आम्ही योजना तुम्हाला मागितल्या नाही आहेत, तुम्हीच आम्हाला योजना देताय। आता तुम्ही देताय म्हटल्यानंतर कोण लोक म्हणजे देव देतोय, पदर नाही घ्यायला म्हटल्याने परिस्थिती होते। लाडका भाऊ देतोय, लाडकी बहिणीला मिळतोय तर आनंदातच आहे, पण आहे त्या योजना एकदा तर तुम्ही चालू करायला नाही पाहिजे होत्या आणि केल्यानंतर त्या बंद करायला नाही पाहिजे होत्या। जे मुलं ज्या ठिकाणी काम करणारे आहेत ते काम सोडून 10-20 हजार पगाराचं काम होतं, कंपनीतलं काम होतं। आई वडिलांनी गावात पेढं वाटले, जेवढा यांचा 6 महिन्याचा पगार झाला आहे ना, 6 महिन्यामध्ये जेवढा पगार यांचा झाला आहे त्याच्यापेक्षा गाव जेवणाने नवसं देवाला केली होती, त्याच्यामध्ये त्यांचं आयुष्य गेले। अजून 12 वर्ष त्यांना आई बापाला राहावं लागणार आहे, तेव्हा ते नवस पूर्ण होऊन जाईल। माझ्या मुलाला कुठेतरी सरकारी नोकरी लागली म्हणून गावात जेवण घातलं, गावागावाला उत्सव केला आणि आज 6 महिन्यानंतर पोरगं खांद्यावर बॅग घेऊन घरला जाईल ना, तेव्हा कळेल की आई वडिलांना आपल्या मुलाची परिस्थिती काय निर्माण झाली। मग मला सांगा, जिथं लाडकी बहिणीला तुम्ही पैसे देऊन लाडकी बहीण मुलाकडे बघत बसेल आणि त्या 1500 रुपयाचं काय करणार आणि 21 रुपयाचं काय करणार? त्यासाठी ह्या मुलांना हाताला काम द्या, ह्यांना भक्कम करा, ह्यांच्याकडून काम करून घ्या आणि त्याच्या पैशामध्ये आई वडील सांभाळू द्या, ही ताकद त्यांच्या मनामध्ये निर्माण करा। ज्याच्या घरामध्ये मुलगा मुख्यमंत्री वा कार्यपक्षामध्ये कामाला आहे त्या घरातल्या लोकांना पैसे देऊ नका ना तुम्ही, पण त्या घरातल्या एका मुलाला त्या ठिकाणी काम द्या, त्या ठिकाणी तो मुलगा काम करेल, फिक्स काम द्या, तो मुलगा तिथं काम करून ते आईवडिलांना सांभाळेल। त्याच्या घरामध्ये जसं तुम्ही आता ज्याच्या घरात 4 चाकी गाडी त्याला तुम्ही पैसे देणार नाही ना, तर तसं तुम्ही काय करा, ज्याच्या घरामध्ये आता जे मुलं काम करतात आहे त्या मुलाला त्या ठिकाणी काम द्या आणि त्या मुलाच्या घरातल्या कुठल्याच माणसाला लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही पैसेच देऊ नका। हे जरी उपकार केलं सरकारने तरी देखील पुष्कळ होईल असं मला वाटतं आहे। तुम्ही मगाशी भाषणामध्ये असा उल्लेख केला की या मुलांचा आता कालावधी संपला तर राज्यात फार मोठी बेकारी वाढेल, आधीच नोकऱ्या नाही आहेत आणि आता या मुलांना घेतलं आणि पुन्हा कामावरनं कमी केलं कालावधी संपला म्हणून, तर काय परिस्थिती होईल? काय परिस्थिती? आम्ही मुंबईच्या आझादमध्ये 10 ते 15,000 मुलं त्या ठिकाणी होते। दारूचं व्यसन आहे, बाकीच्या गोष्टी लागतील लोकांना, लोक बेफाम बिघड्यानं वागायला चालू करतील, हाणामारी चालू करतील, कुठंतरी जुगारी अड्ड्यावरती जातील, चोरीचं प्रमाण वाढेल, खुनाचे प्रमाण वाढतील, अशा सगळ्या गोष्टीवरती भयकर जातील मुलं। हे सगळे एक आटोक्यात येऊन एकत्र येऊन मुलं कुठेतरी कामधंदा करून प्रपंचात सुखाचा करायचा स्वप्न रंगणारे पोरं आज घरामध्ये जर मोकळे बसले तर विनाशिकाली प्रीतिबुद्धी एकामेकाच्या संगतीने काय गुण लागतील सांगता येत नाही। म्हणून माझी प्रशासकांना विनंती आहे, जसं तुम्ही लाडक्या बहिणीला सांभाळताना तसं लाडक्या भाच्याला चांगल्या ठिकाणी चांगले वळण लागण्यासाठी आपण चांगली शाळा बघतो की चांगल्या ठिकाणी मुलाला वाटतं की आमचा मुलगा IAS अधिकारी झाला पाहिजे, मोठा मुलगा
मामलतदार झाला पाहिजे, तहसीलदार झाला पाहिजे, कलेक्टर झाला पाहिजे, हे जसे स्वप्न बघता तसे ह्या मुलाला संगत चांगली लागली पाहिजे. त्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणच्या लोकांना संगत ह्याचा व्यवहार झाला पाहिजे, त्या मुलाच्यावरती संस्कार चांगले पडले पाहिजेत. तर त्याच पद्धतीचं मुख्यमंत्री वा कार्यपरिषदेचे संस्कार त्या मुलावरती पडतात आणि त्याच माध्यमातून मी सरकारने विनंती करतोय की आहे त्या ठिकाणी त्या मुलाला मुदतवाढ भेटून त्यांना आहे तो पगार द्या, पगार पण वाढवू नका, एवढी मी ह्या माध्यमातून विनंती करतो. आणि जर असं जर नाही झालं तर मुंबईच्या दिशेनं हजारोच्या संख्येनं दिशा आणि ठिकाण मी ते 2 डिक्लेअर करतोय किंवा आजच डिक्लेअर करेन मान्य कलेक्टर साहेबांना पत्र देऊन. नक्कीच आपल्याबरोबर राज्यातून अनेक महिला भगिनी या राज्यातल्या निर्धार मेळाव्याला दाखल झालेल्या आहेत. काय भावना आहेत तुमच्या? तुम्ही कुठून आलाय आणि काय तुमची मागणी आहेत? सर, मी सांगली जिल्ह्यातलीच आहे. मी महानगरपालिकेला ॲज अ PRO म्हणून काम करते. आता माझा 6 महिन्याचा कालावधी पूर्ण होईल, पण या सरकारने आम्हाला रोजगार दिला, पण 6 महिन्यानंतर परत आम्हाला बेरोजगार, म्हणजे परत आमची ओळख बेरोजगार म्हणूनच होईल ना. तर हे असं आम्हाला, ही ओळख आम्हाला नको आहे. तर आमचा कुठेतरी विचार करून त्यांनी आम्हाला आहे तिथे मुदतवाढ द्यावी अथवा आम्हाला परमनंट पण कायमस्वरूपी तरी ठेवून घ्यावं आणि वेतनामध्ये थोडीफार वाढ करून ते वेतन वेळेत करून द्यावी, एवढी आमची इच्छा आहे. आपल्याबरोबर दुसऱ्या भगिनी, तुमचं नाव सांगा, कुठून आलं आहे आणि काय मागणी आहे? माझं नाव उर्मिला राठोड आहे. मी लातूर जिल्ह्यातून आहे आणि आमची अशी मागणी आहे की सरकार आज आम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण देत आहे आणि त्यानंतर लगेच आम्हाला बेरोजगार म्हणून हा जो लेबल आहे तो आमच्या वरती लावत आहे. हे होऊ नये यासाठी आम्ही शासनाला निवेदन करत आहेत की त्यांनी आम्हाला आमच्या कार्यकालामध्ये मुदतवाढ करावी आणि तसेच आम्हाला कायम स्वरूपाने तिथे जावं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.